हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ। तर आता मी चाललेला आहे कॉलेजला, पण हा जुना व्हिडिओ आहे जोपर्यंत 15 दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ असेल। तर मी चाललेले आहे कॉलेजला। तर तुम्ही म्हणता तू कॉलेजला काय करते सारखी, कॉलेजला काय करते सारखी। तर इथं आमचं ट्रेनिंग बुक असतं ना, 3 महिन्याचे ट्रेनिंग, तर त्याचं बुक होतं, ते आम्हाला सबमिट करायचं होतं। आणि MCQ पॅटर्नमध्ये 10 मार्कची एक्झाम असते, ते पण द्यायचे होते। तर त्यासाठी आम्ही चाललो होतो कॉलेजला। आणि मी इथून चालले होते घरापासून, आणि नंतर पुढं फ्रेंड भेटणार होत्या। तर जे ट्रेनिंग बुकमध्ये आपण मेडिकलमध्ये जिथं प्रॅक्टिस केली तिथले फोटो लागत होते, आणि ते फोटो काढले होते मी, आणि मला त्याचे कलर प्रिंट घेऊन ते बुकमध्ये चिकटवायचे होते, म्हणून मी इथं गेलेले आहे। तिथं आपले कलर प्रिंट भेटतात, तिथं गेले होते। आणि तर आता सर्वांना म्हणजे सर्वांना नाही, पण जिथं स्वाभिमान आपला दुखवतो ना, तर तिथं खरंच न थांबलेलं बरं। तिथून आपण एक पाऊल पुढं जावं, आणि आपलं जिथं स्वाभिमान थांबतो किंवा तिथं मग आपण सगळं संपलेलोच असतो। म्हणून स्वाभिमान हा कधीच थांबवायचा नाही। आपण जेवढं आपल्याला पुढं चालता येईल तेवढं पुढं चालत राहायचं। आणि मी तसंच ठरवलेलं आहे, जोपर्यंत मला पुढं चालता येईल तोपर्यंत मी पुढं चालत राहील। जर मी नाही चालू शकले तर मी जागेवर थांबन, पण मी मागं वळून पाहणार नाही किंवा मी मागं जाणार नाही। तर इथं मी पेरणे फाट्यावर थांबलेले आहे। तर मी माझ्या पहिल्या जागेवर गेलेले आहे, आणि मला खूप छान वाटते। मला कधीच वाटलं नव्हतं की मी परत पुन्हा त्या जागेवर येईल, माझी जिथून सुरुवात झाली होती करिअरला, आणि मी तिथंच आलेली आहे। तर मला छान वाटते, आणि छान काय अनुभव आहे, चांगले वाईट अनुभव आहेत, आणि ते प्रत्येक अनुभव हा आलाच पाहिजे, चांगलं पण आलं पाहिजे आणि वाईट पण आल्या पाहिजे। कारण काय प्रत्येक अनुभव तुम्हाला हे पुढं जाण्याची एक संधी घेऊन आलेला असतो, आणि त्या अनुभवातून आपल्याला नवीन नवीन संधी भेटतात, आणि त्याच घेऊन आपण पुढं जायच्या। तर अशा प्रकारे आता मी चाललेले आहे कॉलेजमध्ये, आणि तुम्हाला खरंच नवीनच दिसणार आहे व्हिडिओमधून। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण असंच काहीतरी तुम्हाला नवीन दिसन। आणि त्या दिवशी एवढा भरपूर पाऊस होता, एवढा पाऊस होता। तर मी रिक्षा केली, कोरेगावमधून रिक्षा केली आणि कॉलेजला गेले। त्यादोर आम्ही चालत जायचो, पण त्या दिवशी पेपर होता आणि मला उशीर झाला होता। 11 वाजता पेपर होता, आणि मी 11:15 वाजता कोरेगावमध्ये होते। मी म्हणलं 15 मिनटात मी कशी पोहोचेल मला माहीत नाही, पण अशा प्रकारे मग मी पोहोचलेले आहे। आणि तिथं जाऊन मग पेपर वगैरे झाला। नंतर आम्हाला जे आमचं काम राहिलं होतं, बाकीचं काय लिहायचं वगैरे, ते आम्ही लिहित होतो, आणि तरी पण आमचं राहिलंच होतं अपूर्ण। मग नेक्स्ट आता मी त्या दिवशी गेलते कॉलेजला, मग त्या दिवशी गेल्यावर सर्व पूर्ण काम झालं। आणि आता मी माझ्या स्वतःशी मनाशीच ठरवलेलं आहे, आता कधीच बे करत बसायचं नाही आहे। कारण काय प्रत्येक वेळेस तेच होतं, आपण बे करतो, आणि परत त्याच गोष्टी होत्या, ते परत बे। म्हणून आता त्या गोष्टी सोडायच्या आहेत, आणि पुढं आपलं चालत राहायचं आहे, ना डावी ना उजवे ना मागं ना पुढं, जे असन ते फक्त पुढं चालत राहायचं सरळ। आणि इथं माझी मैत्रीण आली होती, तिने माझा मोबाईल दिशेने पाडला, आणि कॅमेरा ॲडजस्ट करायचा म्हणलं, कुठं ना कुठं कॅमेरा ॲडजस्ट करायचं म्हणलं तर हे पडणारच, मोबाईल पडणारच। तर इथं आमच्या काय गप्पा चालल्या होत्या, त्याचा आम्हाला खूप हसू येत होतं। कारण काय आम्ही भेटत होतो डायरेक्ट 3 महिन्यानंतर सर्व फ्रेंड लोक, आणि आमच्या काय काय विषय चालले होते, आणि म्हणून मग मला खूप हसू येत होतं। तर प्रत्येक माणसाने हसलं पाहिजे, कारण काय हसलं तरच आपलं आयुष्य वाढणार आहे। आणि खरंच आयुष्य वाढवायचं असेल तर खरंच टेन्शन नाही घेतलं पाहिजे, टेन्शन फ्री राहिलं पाहिजे माणसाने। आणि टेन्शन घेतलं तर काहीच अर्थ नाही, कारण माणसाचं आयुष्यच खूप छोटं आहे। आज आहे आपला दिवस, आपण उद्या सांगू शकत नाही की उद्या माझा दिवस आहे का नाही, म्हणून कधी कोणाला काय होईल सांगूही शकत नाही। म्हणून मी हा माझा डिसिजन घेतलेला आहे, त्या डिसिजनवर मी ठाम आहे की नाही म्हणजे नाहीच आहे, हे करायचं काय गोष्टी, आणि कोणाला त्रास पण नाही द्यायचा आहे। मी माझं करते, जॉबला जाते, सर्व करते गोष्टी। आणि अशा प्रकारे मला एक संधी भेटली होती शिकण्याची, आणि त्या संधीमधून मी आता माझं सोनंच करणार आहे। कारण काही संधी प्रत्येक वेळेस येत नाही, संधी पण येऊन बघते, आपल्याला त्याचं सोनं करता आलं पाहिजे। कारण की पप्पांनी मला सांगितलं होतं की शिक्षण फक्त तुझंच राहिलेलं आहे, आणि तू शिक, तू ॲडमिशन घे, तू हे कर, तू ते कर। तर मला असं वाटायचं की मी नाही करू शकत, पण प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हापर्यंत आपण पडत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला खूप अवघड वाटते, आणि आपण स्वतः ती अवघड करून घेतो। जर तुम्ही मनाशी ठरवलं ना की नाही ती गोष्ट सोपी आहे, ती मला येऊच शकते आणि मी ते करूच शकते, तर ती सहज गोष्ट होऊन जाते, सहज म्हणजे सहज। आपल्याला कळत पण नाही ती गोष्ट कधी झाली म्हणून, आणि जोपर्यंत आपण त्या गोष्टीमध्ये उतरत नाही, जात नाही, तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट समजत नाही।
आणि तसं माझं झालं होतं, कारण की मला असं वाटायचं फार्मसी आहे खूप अवघड आहे, मला व्हायचं नाही. आणि मला जे करायचं होतं हॉटेल मॅनेजमेंट, माझं त्याच्याकडे जास्त कल होता, कारण काय मला स्वयंपाकात पण भरपूर आवड होती. म्हणून मग मी बोलायचे की मला ते करायचं आहे, पण त्याला पैसे पण भरपूर लागत होते. म्हणून मग माझं शिक्षण थांबलं होतं. त्याच्यात नंतर सर्व ह्या गोष्टी झाल्या. म्हणून मग मी परत ठरवलं की परत मनाशी ठरवलं, काय कुठून तरी अशी ठेच लागली की मी ठरवलं की नाही, आता मला शिकल्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून मग मी माझा निर्णय घेतला शिकण्याचा. आणि त्यात पप्पांचा मम्मीचा खूप मोठा सपोर्ट होता की तू शिक, तू ॲडमिशन घे, तू करू शकते. आणि त्यांचे स्वप्न मी आता थोडं थोडं कुठंतरी पूर्ण करत आहे असं मला पण वाटतंय. आणि जेव्हा तुमच्या मनाशी तुम्ही पक्क ठरवताना की तू हे गोष्ट सहज करते म्हणून, तर तुम्ही करू शकता. तर इथं माझा फ्रेंड आला होता आणि त्याने नेलं होतं जे ट्रेनिंग बुक आहे त्याचे फोटो काढण्यासाठी. त्याला मी म्हणलं मला परत दे, कारण काय मला पण लिहायचं आहे म्हणून. तर तो घेऊन गेला होता आणि मग परत त्याने मला आणून दिलं. तर अशा प्रकारे आता मी कॉलेजमध्ये खूप छान माझे दिवस गेले. मी कधीच विसरू शकत नाही माझ्या कॉलेजमधले दिवस. आणि खूप साऱ्या बेंच मोकळ्या होत्या, सगळेजण आपले आपलं काम करत होते. आणि नंतर घरी येताना एवढा पाऊस होता त्या दिवशी, एवढा पाऊस होता, पूर्ण चिखल. तुम्हाला तर माहिती आहे माझ्या कॉलेजचा रस्ता कसा आहे, ते पूर्ण चिखल होता. आणि हे आहे भीमा कोरेगावचं कॉलेज. आणि त्या दिवशी मी गेले होते ते होतं मंचरचं. तर हेच कॉलेज तिकडे गेलेलं आहे मंचरला. आणि खूप छान अनुभव आले, फ्रेंड होत्या. आणि अशाच प्रकारे माझी जर्नी चालू आहे आणि चालू राहील. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट